और भी कुछ याद आता है, याद आता है तुमसे। हे जे प्रेम आहे ना ते जरा वेगळं आहे. रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, मग पांडुरंग नांगर धरी, मग पांडुरंग नांगर धरी. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे. दत्ताच्या चरणी, दत्तनामाच्या कीर्तनी, दत्ताच्या चरणी, दत्तनामाच्या कीर्तनी. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे. नमो एकदंता शिवगौरी सुता. बारा होतील. एक तास यांनी घेतलं तर परत 4:15 हिशोब केला तर 4:15 लोकेबुवांकडे गजर येणार. आणि असं जर टायमिंग जर लक्षात आलं तर त्याच्या चेहऱ्यावर जर हसू नसलं तर त्याच्यात काही वेगळंच नाही विषय तुझा. अरे विषय ना टायमिंग बघूनच हसू गेलं, गायब झालं. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही मोठे आहात, जुने जाणते आहात, तुमची चुकी कोण काढू शकत नाही. नाम गुम जायगा तुम्ही जे गाणं गायलात हे बोलावून दाखवतील. ठीक आहे, मी काही एवढा वेळ घेणार नाही. ती 40 मिनिटात 100% संपवणार. तू जाऊ दे, आता जरा सुरुवात करते आणि मग बोलूया आपण. तुम्ही जाऊ शकता बाहेर, म्हणजे नेहमीप्रमाणे. पुन्हा एकदा सांगतोय, देव दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देतोय. आणि देव एक ना, देव दीपावलीच्या दिवशी कृष्णदेवाची सुटका झाली आणि तो बाहेर गेलो. गणेश पाताळ असतो, तो कोणाबरोबर असतो? बळीराजाबरोबर होतो. मार्केटमध्ये बडबड करतो. असं ठीक आहे. मागच्या बाजूला जे गडबड करतायत ना, खूप मोठी गडबड होती त्यांची. मागे मंडळाचीच लोक असणार. ते विनोद चव्हाणमध्ये एक तास घेतलं, मीटिंग चालू आहे त्याच्यात. दोन का टायमिंग द्यायचं. बोललं चांगलं. आणि कोल्हेसूप मिळेपर्यंत लोके बुवाना तुम्ही सांगितलं की पहाडी आवाजाचे बादशाह दुसरे जे बुवा होते कोण, म्हणजे काय झालं बुवा काय आहे त्यांनी सांगितलं आत्ताच्या घडीला, बरोबर ना, आत्ताच्या घडीला लोके बुवा आहे ते पहाडी आवाजाचे भाषे मान्यच करावं लागेल. केवळ कळ काढूची म्हणून. आता समजा पेटीच्या बाबतीत तुझ्यापेक्षा सुद्धा अतिशय उत्कृष्ट पेटी वाजवणारे डबलबारी क्षेत्रातच व्यंकटेशनर असत ना, व्यंकटेशनर खूप छान पेटी वाजवतात, लक्षात येईल म्हणजे वाजवतात ते. मग असं आम्ही बोलणार नाही ना, मी तुला असं बोलणार नाही की विनोद चव्हाण गोवांपेक्षा ते वाजवणार का, कारण तुला कोलेसूक मिळता की तू आत्ताच्या घडीत मास्टर असेल, मग ते घ्यायला देणार मी. पण त्यामुळे काय लोके गोवांचा स्वभाव आहे तसा की तो रागीत थोडाफार आहे, थोडाफार दिसतो, त्याला खोटं सहन होत नाही. आता खोटं काय काय तू बोललंस काय, सत्य बाहेर पर्यंत खोटा गावभर फिरा नेलेला असता, लक्षात घे. त्याच्यातला खोटा जर डबलबारी क्षेत्रात पण असतात ना तर तो विनोद चव्हाण तुझ्या माहितीसाठी. लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात भरपूर, आणि विश्वास ठेवण्याजोगं तू असंच. अरे रुपवळ खाई त्याला खाऊ, तू रुपवली घेतलंस तर ती म्हणालो की रायगडची नाही ती, बरोबर ना.
आणि मी याच्यामध्ये चेंज केलं, म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि सासऱ्याच्या ओढणीच्या भातार जावं सुभेदार, तशी तुझी परिस्थिती झाली आहे, लक्ष दे. अरे विनोद चव्हाण तो आहे कारण त्याच्यामध्ये क्वालिटी आहे. तो आता त्याची मागची एक बारी ऐकली मी तुमच्या दोघांची. हा तुमच्या दोघांची बारी ऐकली मी का हजर नव्हतो, म्हणजे प्रत्यक्षात तिथे हजर नव्हतो, पण ते युट्यूबवर दिसत होतं. हे बाबा तू बोलत ना की विनोद चव्हाण बुवा ह्याच्यात पटायचा म्हणून, चुकला म्हणजे तू ऍक्शन केलेली आहे, ऍक्शन केले आणि तू बघ शरम वाटली मला, मी मान खाली घातली. नाही पटत ना मला. आता चूक लावणार तू असंच की नाही हो असं तो म्हणता, मला माहितच नाही देवा शपथ, पण आम्ही आतापर्यंत म्हटलंच नाही. पण तू स्वतः मान्य करू नको की ती रायगडची चाल आहे. तू स्वतः तू सांग ना. आता ह्याच्याकडे 35 वर्ष, ह्याच्याकडे तरी काय हा परशुराम बुवांची पट्टी चालवतोय ना, जसा हा तशी ती तो कॉपी करतो आणि त्याच्याबद्दल त्याला मार्क दिलेच पाहिजेत ना. पण स्वतःचा 35 वर्षात काय हा काय परशुराम पंचरत्नांची आपण आठवण घेतो, बरोबर ना. आता तू आमची नावं घ्यायची परत लोकांना येईल नवीन पिढी. आता मला सांग तुझ्याबद्दल काहीतरी घेतील बाबा, तुझा काहीतरी वेगळा, माझ्याबद्दल बाबा बोलणार उभं, ह्याचं काय घेतील सांग. परशुराम बुवांचं 35 वर्ष गातो म्हणून घेईल का कोण. म्हणून काय इथे कॉपी करणं बुवा तुमका सांगते, कॉपी करणाऱ्याची इतिहासात कधी नोंद होत नाही. स्वतःचं अस्तित्व त्याच्यासाठी निर्माण करूचा लागता, चोरून का असे ना, पण ते अस्तित्व ह्यानं निर्माण केलेलं लोकांचं. आता राहता राहिला विषय काय, विनोद चव्हाण बुवा बोलले की ह्यो आता बोलतो. अरे बुवा आज नागदा मारुतीकडे म्हणजे हा कार्यक्रम आहे आणि आपण रामनामाचा जप करतोय, रामकृष्ण हरीचा जप करतोय आणि जिथे जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिथे पहिलं जर भजनात कोण येत असत ना तर तो हनुमंत असतं, लक्षात ठेव. आणि ह्या जाणीव करून देणं आपले गरजेचं आहे. त्यामुळे रामनामावरच जर आपलं भजन चाललंय तर त्याच्याबद्दल 4-2 गोष्टी आपण एकमेकाबद्दल वाईट बोलण्यापेक्षा या युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा जाताना काहीतरी वाईट, तेव्हा जे कमेंट्स येतात ना ते असं वाटतं भजन आजच्या घडीत सोडू पाया. तुझे कमेंट्स त्या दिवशी सांगितलं ना व तुझे कमेंट्स वाच म्हणून, त्या कमेंटवाल्यांच्या मागे लागू नकोस, काय गरज नाही आपणार, बरोबर ना. पण ह्याच्यासारखे लोक लक्ष ठेवून असतात त्या कमेंटवर, कारण यांच्या घराकडे धंदो नाही. बघ आज आमच्या 3 बुवांमध्ये तू काळा किती घालून गेलं, तुला काय प्रॉब्लेम हा. निषेध कोणा तो करतो. आमच्या दोघांचा निषेध करू तुझं का आम्ही काय केलं. अरे एक लक्षात घे, ही कृत्या होत गेलीत कारण कृतेच्या रेणुका कृत्या तुझ्यासाठी सांगते. आमच्या दोघांचा निषेध करतो. ह्या वाक्य आम्ही दोघांनी जर मनावर घेतलं तर तुला गजाननानंतर पेटी कुठून घरात जावं लागतं. चॅलेंज आहे माझा. मस्करी म्हणजे असली मस्करी. 4 चौघात हे किती लोक बघणार, इतकी डबल वारी तुका वाटलं तुझ्यासाठी जमली आहे. हा आपल्या तिघांसाठी पुढचं ऐकायला घेणार. तू हुळको कसो रे, बोलतो मध्ये बोलला नको तू, असाच करता हुळकेगिरी तू. अरे आपल्या तिघांमुळे जमली. हल्लीच्या ज्या बाऱ्या झाल्या, मी देवाला स्मरून सांगतोय, हल्लीच्या ज्या बाऱ्या झाल्या आपल्या दिवाळीपासून, म्हणजे पावसाचा विषय झालो होतो, ह्या अलीकडच्या काळात एवढी ही गर्दी कधीच झाली नव्हती. एकदा तुमच्यासाठी तुम्ही जोरात टाळ्या वाजवा. त्यामुळे वेडवाकडं काही न बोलण्यापेक्षा बुवाना फक्त एक सांगतो, कृतेच्या रेणुका कृत्या त्रेताय द्रौपदी सती कृत्या द्वापर द्रौपदी कृत्या ग्लेचम गृहे गलव. म्हणजे रेणुकेच्या समाधानासाठी परशुरामाने क्षत्रियांचा संहार केला. जानकीसाठी रामाने रावणाशी युद्ध केलं. द्रौपदीसाठी पांडवांनी कौरवांचा संहार केला. असं प्रत्येक युगात होत गेलं आणि कलियुगात ह्या डबलवारीच्या क्षेत्रात सुद्धा असाच होत जाताला. आज कोणतरी एकाची कोणती तरी नाट मोडतली तेव्हा तो समतोल राखलो जातो, लक्षात ठेव. हे आमच्या तिघांचे नाट म्हणजे कशी अशी आमच्या तिघांचे बारे शक्यतो होत नाही, कमी होतात, बरोबर ना. कारण हे बिझी असतात भाऊ. 1 तास भजन. तू कधी स्पर्धेत गेलं, स्पर्धेत राहिला 30 मिनिटात अख्ख्या भजन होतात. तुझ्यापेक्षा किती गाणार आहेत ते लोक. काय 15 मिनिटात तुका ते मात्रा किती वेळा बोलशील रे तू. 1 2 12 पण आमचा बोलून गेलं काय किती काय तुझा.
अरे कंटाळले, ठीक आहे ना बुवा, त्याची तयारी आहे. अरे गाता गळा शिमता बाळाने लिहिता आठवतं, बरोबर ना. घा मारल्यानंतर समजता पक्वत काय ते का आणि परत शिकव याच्यात कमतरता कोणाची दाखवतो तू सांग मला. तुका पक्वाज येता ह्याच सांगायचा ना, मी सांगते ना तुका येता. माझी लाल मा किती पण ती घासून घासून मेल बाकी आम्ही काय ऐसा ह्या करतो होय. ह्याची किती सेवा बघ ना. आवाज खडे आता तर तो आता पंचमच्या वरती धैवत पर्यंत जातो जात होता. मी बघले ना खोपकर वामनराव खोपकरांचं भजन मी ऐकलंय बुवा. आता किती ऐकलंय झालंय तर परत ह्याच्या पोटात गोळ होतो. आम्ही बघितलंय तिथे समोर जाऊ दे, तो विषय नाहीये. मग गरज नाही ना बुवा. तो असं ना पंचम पर्यंत जाता नसत तरी नशीब तू पुढचा काय सांगणार नाही. वरती गेल्यानंतर काय होत आता. अरे तू सांग आता काय सांगतलं मग हे काय पाठसून घालतलं तू आता सांगितलं का. तो तुझी नाट मोडतो मी सांगतोय माका बारी बोलायची काही गरजच नाही. इतकं तू त्याला बोललंस फक्त त्याच्या लक्षात येऊ काय. कारण 12वीत तीनदा नापास असल्यामुळे त्याचं करंट लेट पेटत त्याला चावी द्यायची लागते. ह्या बोललो तुका ह्या बोललो तुका असं नको बोल ना. हा नको माझं मधल्याचं कामच ता देवा शपथ. मी समजा मी नाही बोललो हिंमत नाही ह्याची पण बोलायची माका आणि ह्याची तर नाहीच. मी देवा शपथ सांगते म्हणून मी बोलते जेणेकरून जमलेले मायबापेक्षा आज थंडी नाही. तो थंडी नसल्यामुळे आले आणि थंडी असते तर घराकडे काय करणार. अरे घराकडे भजन करणार. याचं लक्षच पैशावर असतं देवा शपथ. पण बुवा नाही अरे बाबा टेन्शन माणसांचा आनंद पैशावर नाही बुवा परिस्थितीवर अवलंबून आहे. ही गर्दी बघून मी सुद्धा भियाले देवा शपथ सांगतोय. बरोबर ना. फुगो विकणारं पोरगो असताना बाजारात त्याला फुगो विकल्यानंतर आनंद मिळतात. दुसऱ्या पोरग्यात तो फुगो विकत घेतल्यानंतर मिळतात. तर तिसऱ्यात तो फुगो फोडल्यानंतर मिळतात. म्हणून आपला आनंद ही परिस्थिती ज्या मायबाप प्रेक्षकांनी आपल्या खुर्चीवर त्याचा आम्ही ह्या रूम कधी खेळू शकत नाही. लक्षात घ्या. थंडी बरोबर ना. थंडी असो ऊन वारा पाऊस काही असू दे ही भजनावर प्रेम करणारी मंडळी लक्षात घ्या. आणि मंडळ नाव काय रणझुंजार बरोबर ना. त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलू. जे लोक म्हणजे जे मंडळ एवढी गर्दी खेचू शकतं ते मंडळ काही करू शकतं. त्या मंडळाची परत वावा करण्याची काही गरज नाही. तुका सांगतोय तुका वाटत असा तुका बिदागी भरपूर दिली तुका वाटत असा मंडळापासून अजून 500 रुपये तुका बक्षिसाच्या रूपात गावती तर तू हे आमच्या गावतात त्याच्यावर तू खुश. माफी मागतोय. परवा माझी पेटी जराशी बेसूर झालेली. विनोद चव्हाण बोल सांगितलं पण मध्ये काल म्हणजे शक्यच झालं नाही. मला थोडीशी बेसूर आहे पेटी. जरा समजून घ्या. जरा पेटीचा आवाज कमी होतो. मी स्वरात पटको असाय त्यामुळे पेटीचा आवाज माझा कमी होतो तरी चालत बरोबर. पण तू तर नाम गुम जाय का गाणं जरा शिकायला माझ्याकडे येतो. देवा शपथ सांगते आई शपथ तुझ्या इतक्या खराब गाणं आतापर्यंत तिन्ही बोत आम्ही कोणीच गाव नाही. देवा शपथ चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान याद हो नाम जाएगा. ऐसा है कैसा गाया कल सुन जाके घर पे. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं
अरे अरे विनोद, तू काय माझा का दुश्मन असं काय? मुलीच नाही रे, केवळ काय तू बोल बरोबर काय येऊ शकतो तुला तसा विषय काय आहे? नको संदेश मिळाला, नको संदेश मिळाला, दूषित आहे तुझा दर्शना, दूषित आहे मी तुझा दर्शना, नको संदेश मिळाला, नको संदेश मिळाला.
Bye.